नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील अगदी छान दाखवलाय, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. सायलीला आता तिच्या भूतकाळातल्या रिक्रिएट केलेल्या गोष्टी आता आठवायला लागल्यात आणि लवकरच आता त्यांना DNA टेस्टचे रिपोर्ट्स देखील मिळणार आहेत. त्यामुळे सायलीच तन्वी असल्याचं सत्य आता लवकरच सर्वांसमोर येणार आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सुरुवातीलाच आता किचन मधनं कल्पना पूर्ण आजीसाठी थंड दूध घेऊन जाताना दाखवलीये. तर ती तिथनं जाताच सायली आणि अर्जुन आता जिन्याने खाली येतात आणि खरं तर आता त्यांना आईस्क्रीमचा सीन रिक्रिएट करायचा असतो. तर अर्जुन अगदी दबक्या आवाजातच सायलीला बोलत असतो, कोणीही नाहीये, चल पटकन आपण किचन मध्ये जाऊन लपून आईस्क्रीम खाऊयात. त्यावर आता सायली बोलते, अहो पण तुम्ही इतक्या हळू आवाजात का बोलताय? त्यावर आता अर्जुन आता थोड्याशा मोठ्या आवाजातच बोलतो की आपल्याला आता लहानपणीचा सीन रिक्रिएट करायचा आहे की नाही, मग लहान असताना देखील आपण असंच कोणी ऐकू नये म्हणून हळू आवाजात बोलायचो. त्यावर सायली बोलते की अहो हो, पण आता हळू आवाजात बोला, जेणेकरून आता कोणी ऐकणार नाही, नाहीतर घरातले जागे होतील. आता आता तिच्या तोंडून हे ऐकल्यावर अर्जुनला आठवतं की लहानपणी देखील तन्वी हे असंच बोलायची. पण तो मात्र सायलीला काही सांगत नाही, कारण तो वाट पाहत असतो की पुढे आता सायलीला काय काय आठवतंय. आणि तो आता फ्रीज उघडायला जातो. त्यावर आता सायली त्याला बोलते, अर्जुन अरे लवकर उघड ना फ्रीज. खरं तर तिला तिथे लहान तन्वी दिसत असते आणि लहान तन्वीचा आवाज देखील ऐकू येत असतो. आता लहान तन्वी जे जे काही बोलतीये वागतीये तसंच आता ती तिला फॉलो करत बोलत असते, वागत असते. आता सायली अर्जुनला असं बोलल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की तन्वी लहानपणी हे असंच बोलायची. पण तो मात्र काही सायलीला सांगत नाही आणि पटकन आता फ्रीज उघडतो आणि फ्रीज मधनं तो आईस्क्रीमचा डब्बा बाहेर काढतो. आता आईस्क्रीमचा डब्बा घेतल्यानंतर अर्जुन आता सायलीला बोलतो, अगं बोल घे ना आईस्क्रीम खाण्यासाठी. त्यावर आता सायलीला परत ती लहान तन्वी दिसते आणि ती बोलत असते की अरे वाटी कशाला, आपण डब्यातनच खाऊयात ना आईस्क्रीम. आता सायली ही तसंच बोलते, अरे बॉल कशाला, आपण डब्यातनच आईस्क्रीम खाऊयात ना, मज्जा येईल. आता अर्जुनला आठवतं की तन्वीचे ही जे काही सायली बोलतीये आता तन्वी देखील लहानपणी एक्झॅक्टली असंच बोलायची. पण तो मात्र अजून देखील सायलीला काही एक सांगत नाही. आणि दोघेही आता किचन ओट्याच्या मागे, जिथे लहानपणी ते दोघे बसून आईस्क्रीम खात असायचे चोरून चोरून, तिथे आता किचन ओट्याच्या आड लपून ते दोघेही आता स्पून घेऊन आईस्क्रीम खात असतात. आता खरं तर अर्जुन सायलीला विचारतो की तुला काही आठवतंय का? पण खरं तर सायलीला काही एक आठवत नसतं. खरं तर सायलीला आता ती लहान तन्वी तिथे किचन मध्ये दिसतीये, तिचा आवाज ऐकू येतोय आणि सायली आता त्या लहान तन्वीलाच फॉलो करत सगळं काही बोलतीये, वागतीये. पण तरी देखील अर्जुनने विचारल्यानंतर सायली मात्र सांगते की नाही, मला काहीच आठवत नाहीये. आता सायलीचं हे काय लॉजिक आहे ते मला तरी मात्र काही कळत नाहीये. आणि सायलीला तिथे आता ते लहान तन्वी आणि अर्जुन आईस्क्रीम खाताना देखील दिसत असतात. पण तरी देखील तिचं असं म्हणणं आहे की तिला लहानपणीचं काही एक गोष्ट आठवत नाहीये. तर असो. तर पुढचा सीन आता महिपतचा दाखवलाय. आता महिपत त्या बहुगुणी बाबांचा फोटो वगैरे लावून तिथे बसलेला असतो. तर सचिन त्याच्याकडे येतो आणि सचिन त्याला विचारतो की अण्णा, म्हणजे तुम्ही हे जे काही आश्रम वगैरे काढणार आहात तुमच्या भक्तांसाठी वगैरे, तर हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड आहे ना? नाही म्हणजे तुम्ही अन्नछत्र देखील उघडलंय, रोजचे हजारो भक्त येतील आता तुमच्या अन्नछत्रामध्ये, तुमच्या आश्रमामध्ये. मग हे सगळं मॅनेज कोण करणार आहे? हे मॅनेज करणं खरंच खूप अवघड आहे. त्यावर आता महिपत सांगतो की ती अधीरा, ती पोरगी आहे ना, ती करेल काहीतरी मॅनेजमेंट या सगळ्याचं. त्यावर आता सचिन बोलतो की नाही ती कशाला ना, नाही म्हणजे माझं असं म्हणणं होतं की तुमची आपली, तुमची विश्वासातली कोणीतरी व्यक्ती हवी आहे हे सगळं काही मॅनेज करण्यासाठी तिथे. त्यावर आता महिपतलाही ते पटतं आणि सचिन आता पुढे बोलतो की नाही म्हणजे मला असं वाटत होतं की मी स्वतःच हे सगळं आश्रम, अन्नछत्र वगैरे मॅनेज केलं तर चालेल का तुम्हाला? त्यावर आता महिपतही लगेच त्याला होकार देतो आणि बोलतो की नाही, तुझी इच्छा आहे ना की हे सगळं मॅनेज करायची, मग ठीक आहे, सगळा कारभार पाहा तू. पण तुझा तर या सगळ्यावर विश्वास नव्हता ना, मग असा अचानक कसा काय तुझा या सगळ्यावर विश्वास बसला बरं? त्यावर आता सचिन सांगतो की नाही म्हणजे आता तुमच्याकडे इतके सगळे लोक येत आहेत, इतके सगळे भक्त येत आहेत म्हटल्यानंतर नक्कीच त्यांना तुमचा काहीतरी फायदा झाला असेल. तुम्ही त्यांना उपदेश करता, त्यांना ते पटत असेल म्हणून येत आहेत ना, आणि म्हणूनच मग आता माझा देखील विश्वास बसलाय तुमच्यावर.
आणि म्हणूनच मला मला देखील तुमच्या कामामध्ये काहीतरी खारीचा वाटा उचलायचा आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय की मी आश्रमाचा कारभार सगळा सांभाळेल. आता महिपत देखील सांगतो त्याला की ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल तर तू सगळा कारभार सांभाळ. पण एक लक्षात ठेव दीक्षित, त्या आश्रमातनं मला 1 रुपयाची देखील कमाई नाही नकोय. मी कमाईच्या हेतूने तो आश्रम उघडत नाहीये. मी फक्त गोरगरिबांची सेवा मला करायची आहे त्या आश्रमामध्ये. त्या आश्रमात येणारा कोणीही गोरगरीब उपाशी पोटी तिथनं जाता कामा नये, हे लक्षात असू दे. त्यावर आता सचिन देखील सांगतो की हो अण्णा, तुम्ही काही एक काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित मॅनेज करेल. आणि आता हा महिपत तिथनं निघून गेल्यानंतर हा सचिन मात्र विचार करत असतो की चला, हे जे काही यांनी आश्रम उघडलाय ना, ह्या आश्रमाचा मी मात्र चांगलाच फायदा करून घ्यायलाच हवाय आता. आणि आता सचिन देखील आता इथे लालचीपणा करून या महिपतच्या आश्रमातनं त्याच्या भक्तांकडनं वगैरे पैसे उकळण्याचा, पैसे लुटण्याचा प्लॅन करतोय. तर इकडे सायलीला काही आठवत नाही म्हटल्यानंतर अर्जुन तिला बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही. अजून भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे रिक्रिएट करण्यासाठी. तुला काही ना काही मात्र नक्कीच आठवेल. आणि तेवढ्यातच आता कल्पना पूर्ण आजीला दूध देऊन तो ग्लास ठेवण्यासाठी किचनमध्ये येते आणि पाहते तर काय, सायली आणि अर्जुन खाली बसून चोरून चोरून आईस्क्रीम खातायत. त्यावर कल्पना त्यांना विचारते, हे काय, तुम्ही दोघे जसे चोरून किचन ओट्याच्या आड लपवून का आईस्क्रीम खातायत? त्यावर आता थोडेसे गोंधळून घाबरूनच आता उभे राहतात. आता कल्पना त्यांना विचारत असते की असं नाही, म्हणजे तुम्हाला आईस्क्रीम खाण्याचं किती वेड आहे जगावेगळं, हे माहिती आहे आम्हाला. अरे पण असं स्वतःच्याच घरामध्ये असं चोरून लपून आईस्क्रीम खाण्याचं काय बरं उद्देश आहे तुमचा? आता सायली आणि अर्जुन दोघेही खरंच एकमेकांकडेच पाहत असतात आणि सायली थोडीशी घाबरलेली असते तिथे. पण आता वेळ सावरून नेण्यासाठी अर्जुन लगेच बोलतो, डोहाळे, अगं मम्मा, हिला ना डोहाळे लागलेत असं चोरून चोरून आईस्क्रीम खाण्याचे, आणि म्हणूनच मग आम्ही दोघे या वेळेला इथे येऊन आईस्क्रीम खात होतो. त्यावर आता कल्पना बोलते, सायली, अगं तुझे डोहाळे ना अगदी जगावेगळेच आहेत बघ. आणि आता कल्पना तिथून निघून जाते. आता कल्पना निघून गेल्यानंतर सायली मात्र अर्जुनला बोलते, अहो हे काय, तुम्ही आईशी खोटं बोललात आणि काही तर म्हणे मला डोहाळे लागलेत. त्यावर अर्जुन बोलतो, हो मग त्या दिवशी प्रियाला भेटायला जायचं म्हणून तू नाही का मम्मा सोबत असंच खोटं बोलली होतीस, तेव्हाही तू आईस्क्रीम खायचे डोहाळे लागलेत असंच खोटं बोलून बाहेर जाणार होतीस ना, मग मी आज तेच सांगितलं की. त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो की बरं ठीक आहे, चल आता आपण लॉकेटचा सीन रिक्रिएट करूयात. तर इकडे आता अस्मिता दाखवलीये, जी की तिच्या बाळाला मांडीवर घेऊन झोपवायचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस ती मोबाईलवर पाहत जॉब ऍप्लिकेशन सेंड करायचं असतं ते वाचत असते आणि ती बाळाला म्हणत असते की स्मित, थोडा वेळ शांत राहा. अरे मी जॉब ऍप्लिकेशन पाठवते ना, अरे ते पाठवण्याआधी वाचावंही लागतं रे खूप काळजीपूर्वक. आणि त्याच वेळेस आता अश्विन तिथे येतो आणि अश्विन पाहतो की अस्मिताच्या मांडीवर बाळ आहे आणि ती मात्र फोनमध्येच मग्न आहे. त्यावर आता अश्विन अस्मिताला बोलतो, अस्मिताई, अगं हे काय, तू बाळाला झोपवतेस ना आणि फोन बाळाच्या इतक्या जवळ धरलायस तू, लांब ठेव बरं. अगं बाळासाठी चांगलं नसतं ते, बाळाच्या हेल्थसाठी. आता अस्मिता तो फोन लांब ठेवून देते. त्यावर आता अश्विन आता तिच्या खोलीमध्ये येतो आणि बोलतो की अगं हे असं बाळाला झोपवताना, बाळाजवळ असताना असा फोन नाही पाहायचा. आणि काय करत होतीस बरं तू फोनवर? तर खरं तर अस्मिता विचार करते की आता मी याला सांगूही शकत नाही की मी जॉब ऍप्लिकेशन पाठवत होते म्हणून. त्यावर अश्विन पुढे बोलतो, मला माहिती आहे तू काय करत होतीस, सोशल मीडिया स्क्रोल करत होतीस ना, अगं नको करत जाऊस ग. त्यावर आता अस्मिता त्याला बोलते की ठीक आहे, पण तुझं काही काम होतं का माझ्याकडे? त्यावर अश्विन तिला बोलतो की हो अस्मिताई, अगं अशी कोणती जादू आहे ग, जेणेकरून आपण आपलं दुःख विसरू शकतो, आणि तुला ती जादू अगदी व्यवस्थित जमलीये, पण मग मलाच का नाही जमत आहे? त्यावर अस्मिता त्याला समजावते, कारण मी स्वतःला दोष देणं बंद केलंय. आपल्याला पार्टनर चुकीचा भेटला यात आपली काय चूक बरं? आपण तर आपल्या पार्टनरवर मनापासून प्रेम केलं होतं ना, मग यामध्ये आपला दोष काय आहे? तू सुद्धा तुला दोष देणं बंद कर. तू स्वतःला त्रास करून घेतोयस कारण तुला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये कुठेतरी तुझी चूक आहे. प्रियाने तुला फसवलं, यामध्ये तुझी चूक काय आहे बरं?
पण हो, तू तिच्या बाबतीमध्ये एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलीस आणि म्हणूनच तू या गोष्टीचा विचार करत असायचास. खरं तर तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवायला नको होती. कमीत कमी तू मला तरी सांगायला हवं होतंस. त्यावर अश्विन बोलतो की तुला आणि मला हे कळाल्यानंतर तुम्ही दोघेही खूप हळव्या होऊन गेला असतास आणि म्हणूनच तुम्हाला त्रास व्हायला नको म्हणून मी ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली. त्यावर अस्मिता त्याला बोलते की हो, मम्माचं ठीक आहे रे, पण कमीत कमी तू ही गोष्ट माझ्याशी तरी शेअर करायला हवी होतीस ना. तू तुझ्या बहिणीशी एवढीशी काही गोष्टी शेअर करू शकत नाही आहेस का. त्यावर आता अश्विनलाही ते पटतं आणि अश्विन देखील अस्मिताची माफी मागतो आणि तिला बोलतो की इथून पुढे तो त्याचे सगळे प्रॉब्लेम्स वगैरे अस्मितासोबत शेअर करेल म्हणून. तर इकडे गार्डनमध्ये सायली आणि अर्जुन आता लहानपणीचा तो लॉकेटचा सीन रिक्रिएट करत असतात. आता सायली बागेमध्ये इकडे तिकडे धावत असते आणि अर्जुन तिचा पाठलाग करत तिच्या मागोमाग धावत असतो आणि धावता धावताच अचानक सायली आता अडखळून पडणारच असते. तेवढ्यातच अर्जुन येऊन तिला सावरतो आणि तिला खरं तर आता लहानपणीचा तो प्रसंग अगदी जसाच्या तसा आठवत असतो. आता अर्जुनने तिला सावरताच सायली ओरडतेच त्याच्यावर आणि बोलते की अर्जुन हे काय, अरे मी पडले ना तुझ्यामुळे, मला लागलं असतं तर आता मी तुझं नाव पूर्णाजीलाच जाऊन सांगणार आहे. त्यावर अर्जुन बोलतो की नको नको, पूर्णाजीला नको सांगूस, तुला माझं लॉकेट आवडलं होतं ना, हे घे माझं लॉकेट घे तुला. आणि तो त्याच्या गळ्यातनं ते तन्वीचं लॉकेट काढतो आणि ते सायलीच्या गळ्यामध्ये घालतो. आता ते लॉकेट सायलीच्या गळ्यामध्ये घातल्यावर सायलीला मात्र लहानपणीचा तो प्रसंग अगदी जसाच्या तसा जिवंत तिच्या डोळ्यासमोर दिसत असतो. आणि अर्जुन आता तिला विचारतो, आठवलं का तन्वी तुला काही. त्यावर सायली देखील अगदी आनंदाने सांगते की हो, आठवलं. आणि ह्या इथे बागेमध्ये आधी पाण्याचं कारंजं देखील असायचं, हो ना. आता तन्वीला म्हणजे सायलीला लहानपणीच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी इथे डिटेल्समध्ये आठवताना दाखवल्या आहेत आणि हे पाहून खरं तर अर्जुनला देखील अगदी आनंद झालेला असतो. आणि अर्जुन बोलतो की हे तर खूप छान आहे. त्यावर आता सायली बोलते की हो, पण मला सगळ्या गोष्टी अर्धवटच आठवत आहेत. याच्या आधी काय झालं नंतर काय झालं हे मला काहीच आठवत नाही आहे. त्यावर अर्जुन बोलतो की अगं, काही न आठवण्यापेक्षा काहीतरी प्रगती तर होतीये ना. त्यावर आता सायली बोलते की पण ही प्रगती तर कासवाच्या गतीने होतीये, याचा काय उपयोग बरं. त्यावर अर्जुन बोलतो की अगं, कासवाच्या गतीने का होईना, काहीतरी प्रोग्रेस होतीये ना, काही न होण्यापेक्षा, हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि आता उद्या प्रतिमा आत्याच्या घरी गेल्यानंतर आपण बाकीचे सीन रिक्रिएट करूयात. तर इकडे आता हा सचिन पाहतो की महिपत आता त्याच्या खोलीमध्ये स्वतःलाच बेल्टने आता इजा करून घेत असतो, तो स्वतःलाच आता मारत असतो. आता सचिन हे पाहताच आता लगेच महिपतकडे येतो, त्याच्या हातातनं तो बेल्ट वगैरे घेऊन खाली ठेवतो आणि बोलतो की अण्णा, हो तुम्ही हे काय करतायत, तुम्ही हे असं स्वतःलाच का त्रास करून घेतायत. त्यावर महिपत बोलतो की नाही, याआधी मी खूप पापं केली आहेत आणि काही केल्या ती पापं काही मला विसरता येत नाही आहेत. मला रात्री शांत झोप देखील लागत नाही त्या पापांमुळे आणि म्हणूनच मी ती पापं धुवून टाकण्याचा प्रयत्न करतोय, प्रायश्चित्त करायचा प्रयत्न करतोय. त्यावर आता सचिन बोलतो की हो, पण हा कुठला मार्ग आहे ते पापं धुण्याचा. नाही म्हणजे तुम्ही आता महिपत बाबा झालेत, भक्ती मार्गावर वगैरे गेलेत, ते सगळं ठीक आहे. आधी मला काही हे सगळं पटत नव्हतं, पण आता मलाही ते पटायला लागलंय. पण मग तुम्ही असं स्वतःलाच त्रास करून का घेताय आता. त्यावर आता महिपत बोलतो की ते सगळं ठीक आहे, तुझं काय काम होतं, तू इथे कशाला आला होतास बरं. त्यावर आता सचिन सांगतो की नाही म्हणजे मी असं म्हणत होतो की आता तुम्ही एवढा मोठा आश्रम वगैरे बांधायला काढलाय, तर मग त्याचं मॅनेजमेंट वगैरे करायला असे माणसं कामाला ठेवावे लागतील ना आता त्याच्या किचनमध्ये, वॉचमन वगैरे, आणि त्याचसाठी मला काही पैसे लागणार आहेत. आता महिपत त्याला चावी देतो तिजोरीची आणि सांगतो की तिजोरीमधनं तुला हवे तेवढे पैसे घे, मला आता त्या पैशांचं काही एक करायचं नाही आहे. आणि सचिन आता तिथं निघून गेल्यानंतर महिपत आता परत एकदा बेल्टने स्वतःला मारून घेत असतो. तर सचिन आता ती तिजोरी उघडतो आणि पाहतो तर काय, ती तिजोरी पैशांनी अगदी खचाखच भरलेली असते. आणि आता सचिनचे तर डोळेच फिरतात एवढे पैसे समोर पाहिल्यानंतर आणि तो विचार करतो की नाही म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे या तिजोरीमध्ये तर भरपूर कॅश आहे. नाही आता अण्णांकडची
भरपूर सारी कॅश स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायला मी सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून मला माझे लोन्स देखील फेडता येतील. आणि ही तर अगदी सोन्याचे अंड देणारी कोंबडी निघाली आहे आणि पहिलं अंड तर आता माझ्या हातामध्ये देखील आलंय. तर पुढच्या सीनमध्ये आता सायली आणि अर्जुन आता DNA टेस्ट करण्यासाठी आता डॉक्टर पगारेंकडे आलेले असतात. आता अर्जुन त्यांना सायलीचा सॅम्पल देतो आणि सांगतो की आधी प्रियाने तन्वीचा दिलेला सॅम्पल तुमच्याकडे आहेच आणि हा एक सॅम्पल तुम्हाला या दोन्ही सॅम्पलची DNA टेस्ट करून मॅच करून पाहायची. हो, पण मागच्या वेळेला जसं तुम्ही हे सगळं सिक्रेटली केलं होतं तसंच सिक्रेसी आता तुम्हाला यावेळेस देखील ठेवायची आहे. कोणाला देखील याबद्दल काही एक कळता कामा नये आणि सॅम्पलमध्ये काही एक छेडाछेड होता कामा नये. तर सायली आता डॉक्टरांना विचारते की त्यांना या टेस्टचे रिझल्ट्स किती वेळामध्ये मिळतील. तेव्हा डॉक्टर देखील सांगतात की काळजी करू नका, मी लवकरात लवकर म्हणजेच 1-2 दिवसामध्ये तुम्हाला या टेस्टचे रिझल्ट्स देतो. त्यामुळे आता सायली आणि अर्जुनला देखील आनंद होतो की आणि अर्जुन सायलीला बोलतो की बायको, आता अगदी सायंटिफिक पुरावा आता तूच तन्वी असल्याचा सायंटिफिक पुरावा आता आपल्या हातामध्ये लवकरच लागणार आहे. आणि ह्याचमुळे आता सायली देखील अगदी खुश असते. तर इकडे प्रतिमा आणि सुमन आता सायली आणि अर्जुनची वाट पाहत असतात आणि त्यांच्यासाठी त्यांनी नाश्ता वगैरे तयार करून ठेवलेला असतो. तर प्रतिमा सुमनला बोलते की अगं अजून कसे नाही आलेत ग सायली अर्जुन. त्यावर सुमन बोलते की हो ना, म्हणा यायला हवे होते, येतीलच, आपण थोडा वेळ वाट पाहूयात. आणि तेवढ्यातच आता राकेश तिथे नाश्त्यासाठी येतो आणि सुमनला बोलतो की आई, अगं मला खूप भूक लागली आहे ग, मला नाश्ता वाढणं. त्यावर सुमन त्याला बोलते की हो ठीक आहे, आधी सायली अर्जुनला येऊ देत, मग तुम्ही सगळेजण सोबत नाश्ता करा हां. त्यावर आता ह्या राकेशला थोडासा रागच येतो आणि तो आता मनातल्या मनात विचार करत असतो की म्हणजे आता मी यांची वाट पाहायची आहे का नाश्ता करण्यासाठी. तर तेवढ्यातच सायली अर्जुन आलेले असतात. तर प्रतिमा आणि सुमन त्यांना आता डायनिंग टेबलवर बसायला सांगतात आणि उशीर का झाला म्हणून विचारतात. त्यावर अर्जुन सांगतो की एक काम होतं ते आटपून आम्ही इकडे आलो म्हणून थोडासा उशीर झालाय. त्यावर आता प्रतिमा सांगते की सायली, अगं तुला आवडतात ना म्हणून काच तुझ्या आवडीचे थालीपीठ केले आहेत बघ. आणि ते थालीपीठ पाहिल्यानंतर अर्जुन लगेच बोलतो, वा, या सुवासानेच ना मला आता भूक वाढली आहे माझी. तर हा राकेश मात्र लगेच बोलतो आणि माझी भूक मेली आहे. तर सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात. तर राकेश लगेच बोलतो, आई, अगं तुला माहिती आहे ना मला हे थालीपीठ वगैरे काही आवडत नाही, मग माझ्या आवडीचं दुसरं काही का नाही बनवलंस तू. त्यावर सुमन बोलते की अरे हो, बनवेल मी तुझ्याही आवडीचं, पण आता आपण सायलीकडे जास्त लक्ष द्यायला हवंय की नाही. आणि तसंही तुला कॉर्नफ्लेक्स आवडतं ना, आणू का मी तुझ्यासाठी ते. त्यावर राकेश थोडासा चिडूनच बोलतो, अगं 2 वर्ष US मी ते कॉर्नफ्लेक्सच खात होतो, मला वाटलं होतं की घरी आल्यानंतर आईच्या हातचं काही खायला मिळेल, पण जाऊ देत. त्यावर आता प्रतिमा त्याला बोलते की राकेश, तुला काय काय आवडतं ना, मला लिस्ट बनवून दे, मी देईन तुला बनवून. त्यावर आता राकेश बोलतो की नको काकू, सध्या तरी सायलीवर लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि खरं तर आता त्याला हे सायली अर्जुन तिथे आलेलं आणि प्रतिमा आणि सुमन आता सायलीची एवढी काळजी करतायत हे अजिबातही आवडलेलं नाही आहे. हे आता सायली आणि अर्जुन दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. आणि हा भाग इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली अर्जुन आता त्या सेंटेड इरेझरचा सीन रिक्रिएट करतायत. आता तन्वीच्याच खोलीमध्ये बसून ते सीन रिक्रिएट करत असतात. सायली अर्जुन काहीतरी पेपर घेऊन लिहित असतात आणि अर्जुन आता सायलीकडे ते इरेझर मागतो आणि त्याच वेळेला सायलीला ते लहानपणीच्या तन्वीचा तो सीन डोळ्यांसमोर जसाच्या तसा दिसायलाही लागतो. आणि सायलीची मेमरी परत यावी म्हणून आता सायली अर्जुनकडे हट्ट करते की आपण तो ॲक्सिडेंटचा सीन परत एकदा रिक्रिएट करूयात का. पण अर्जुन मात्र खूप चिडतो सायलीवर आणि त्याचं म्हणणं असतं की आपण एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत आहे. त्यावर सायली त्याला समजावते की मला किंवा बाळाला यामध्ये काहीही होणार नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका, फक्त मीच तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी, मला त्या गोष्टी परत आठवण्यासाठी का होईना आपण हा सीन रिक्रिएट करूयात. तर आता अर्जुन परमिशन देईल की नाही आणि हा ॲक्सिडेंटचा सीन ते परत रिक्रिएट करतील की नाही हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.